आज या निमित्ताने मला हे सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारे आपण जे प्रयत्न करतो आहोत त्यातनं सामान्य माणसाच्या जीवनात एक परिवर्तन आणण्याचा आपला प्रयत्न आहे। मला सांगताना आनंद वाटतो की या वर्षी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि शिवराज सिंग चौहान साहेबांनी एका झटक्यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरं महाराष्ट्राला दिली आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यातल्या 18 लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं। आताच मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारत होतो की तुमच्याकडे जी प्रतीक्षा यादी होती ड यादी त्याच्यात किती नावं वाचली आहेत। त्यांनी सांगितलं वर्धा जिल्ह्यातली ड यादी आता पूर्णपणे संपलेली आहे, एकही त्याच्यामध्ये कोणीही व्यक्ती शिल्लक राहिलेला नाही। म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गरिबांनी नाव नोंदवलं होतं त्या प्रत्येकाला आता आपण घर दिलेलं आहे। आता नव्याने सर्वेक्षण आपण सुरू केलेलं आहे, कारण ड यादी तयार करतानाही काही लोकांची नावं सुटली होती। आता पुढच्या काळामध्ये त्यांचीही नावं आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि हे करत असताना मला सांगताना आनंद वाटतो की आपण 50,000 रुपये अधिकचे त्या ठिकाणी देऊन एकूण आता घरांकरता 2 लाख रुपये हे मिळतील अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे। आणि त्याचसोबत हाही निर्णय आपण केला आहे की हे जे प्रधानमंत्री आवास योजनेतले घरं असतील या प्रत्येक घरावर सोलर लागेल। त्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरच्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही। पहिल्या दिवशीपासून मोफत वीज ही त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की 20 लाख घरकुल यावर्षी मंजूर करण्यात येणार आहे। त्यापैकी 10 लाख घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे व मागील जेवढेही नावं होते सगळे नावं मंजूर करण्यात आलेले आहे। ड यादी ही संपूर्ण झालेली आहे व नवीन सर्वेसुद्धा चालू झालेला आहे असं देवेंद्र भाऊ फडणवीस म्हणाले। आता मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचं असं आहे की नवीन यादीमध्ये नाव टाकण्यासाठी आपण करायचं काय व कुठे अर्ज करायचा। तर सध्या ऑनलाईन पद्धत चालू आहे पण वेबसाईट ही चालत नाही, तर तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा। तर नवीन घरकुल मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये अर्ज देऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये देखील तुम्ही ड यादीमध्ये तुमचं नाव देऊ शकता। ते दिल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, आधार कार्ड झेरॉक्स व तुमच्याकडे घर नसलेला कच्चा उतारा हे दिल्यानंतर व एक हमीपत्र द्यायचं आहे। हे 3 डॉक्युमेंट दिल्यानंतर ग्रामसेवक हे आपले नोंदणी करून घेतील व त्या पद्धतीने आपलं सुद्धा नाव ड यादीत येऊन जाईल व त्यानंतर तुम्हाला देखील घराचा लाभ मिळू शकते। व मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की आता 1,20,000 नाही तर 1,50,000 असे 2 लाखपर्यंत तुम्हाला मिळणार आहे पैसे। धन्यवाद। अशाच आपल्या चॅनलला सपोर्ट करत जा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। थँक्यू।